घटस्थापनेच्या दिवशी बोलायला मिळतं आहे, ही जी संधी मिळाली आहे त्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून आभार. आणि घटस्थापनेच्या नवरात्रोत्सवाच्या सगळ्यांना अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यावरच आज विवरण करते. त्यानिमित्ताने एक एक पैलू नवीन नवीन. आणि या गोष्टीचं असं आहे की जे आपण ऐकलेलं असलं तरीसुद्धा त्याचं आपण उजळणी करताना खरंच खूप आनंद होतो. त्यामुळे आजचा हा दिवस अगदी अत्यानंदाचा आहे. त्यातल्या त्यात एक गोष्ट आणखी घडली आहे. गणपतीची बुद्धी 10 दिवसात आपण प्रयत्न केला की गणपतीला आराधना करून बुद्धी दे गणदायका म्हणत आपण बुद्धीला गणपती राजांना बुद्धी मागितली. पण त्यानंतर लागलीच एक महत्त्वाची घटना घडली, म्हणजे चंद्रग्रहण. चंद्रग्रहणानंतर नाही म्हटलं तरी मनामध्ये थोडीशी निराशा असते ग्रहणामध्ये. त्याचा सार्वत्रिक परिणाम मनावरती होतो. त्यानंतर आपला पितृपंधरवाडा आला. त्या पितृपंधरवाड्यामध्ये आपल्याला खूप आपल्या पूर्वजांची आठवण येते. मन थोडंसं उदास होतं त्यांच्या आठवणींनी. त्यांच्या आठवणीमध्ये मन रमतं. म्हणजे चैतन्य नाही म्हटलं तरी थोडंसं कमी होतं. आता चंद्रग्रहण झालं, पितृपंधरवाडा झाला आणि त्यानंतर पुन्हा एक मोठा आघात आपल्याला सृष्टीने घडवला आहे आणि तो म्हणजे सूर्यग्रहणाचा. तो जरी आपल्याला दिसला नाही आपल्या देशामध्ये तरी त्याचे सार्वत्रिक परिणाम सगळ्या जगावरती झालेले आहेत हे अमान्य करता येणार नाही. म्हणजे या 3 अशा वेगळ्याच मानसिक अवस्थेतून बाहेर निघालो आहे आपण. आणि बाहेर निघत असताना गणपतीने जी दिलेली बुद्धी आहे ती बुद्धीच आपण पुन्हा प्रेरणा देत आता आपण आपल्या देवीची आराधना करू. जी देवी म्हणजे सगळ्या जगाचं सर्जन करणारी अशी देवी जी आहे त्या देवीचा हर्षोल्लासात आपण सगळेजण मिळून स्वागत करूया आणि त्या देवीला अगदी मनापासून प्रार्थना करूया. अंबे एक करी उदास न करी, भक्तास हाती धरी, विघ्ने दूर करी, स्वधर्म उदरी, दारिद्र्य माझे हरी. चित्ती मूर्ती बरी, वराभय करी, ध्यातो तुला अंतरी, वाचा शुद्ध करी, विलंबन करी, पावे त्वरे सुंदरी. माते एक विरे, वया भय करे, दे तू दया सागरे. माता हे तू पुरे, मनात न उरे, संदेह माझा हरे. जेणे पाप सरे, कुबुद्धी विसरे, ब्रह्मैक्य धी संचरे. देई पूर्ण करे, भवांबुधी तरे, ऐसे करावे त्वरे. वेळ पण नाही आता आपल्याजवळ, त्वरे करावं म्हणतोय. अनाथासी अंबे नको विसरुवो, भवसागरी सांग कैसा तरुवो. अन्यायी मी हे तुझे लेकरुवो, नको रेणुके दैन्य माझे करुवो. मुक्ता फले कुंकुम पाट लागी, संदेह तारा निकरै विभाती. श्रीमूल पीठांचल चूडिकाया, तामेक वीरा शरणं प्रपद्ये. सखे दुःखिताला नको दुःख उगे, विना बालकाला नको मूकलुवो. ब्रिदा रक्षितू आपुल्या श्री भवानी, ही प्रार्थना ऐकुनी कैवल्यदानी. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमवाप्नुयात्. भारताची जी कुलदेवता भवानी, ही जी भवानी आहे या भवानीचं स्मरण कोणत्याही रूपात. आता आपण देवी भागवत वाचायला गेलो तर देवी भागवतामध्ये खूप मोठं पुराण आपल्याला देवीच्या बाबतीत सापडतं. पण कोणत्याही रूपात कशी आराधना करायची, कशाला? आपण आपल्याच रूपामध्ये जर तिची प्रार्थना केली आणि आपल्याला स्वतःलाच जागृत केलं तर आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा. हे जे माझं मागचं वाक्य आहे तो काही योगायोग या निरूपणाचा नक्कीच नाही आहे. म्हणून आता म्हणते, करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा, मानसं वापराधं, विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. अशी ही भवानी, या भवानीचं वर्णन आपल्याला करायचं आहे. भवानीचं वर्णन तर करायचं आहे, पण आता थोडंसं
आपल्या साध्या बुद्धीने जर विचार केला आपण, तर आपण पहिला दिवा कुणी लावला, कधी लावला, केव्हा लावला याची काहीच आपल्याला माहिती आहे का, आठवण आहे का? पण ती आठवण करून देणारा हा सण आहे. म्हणजे तुम्ही अखंड दिवा लावा. सगळ्यात पहिल्यांदा एकदम छोटा छोटा जरी आपण वाक्याचा अर्थ घेतला तरी आपण असं लक्षात घेऊ, पहिला दिवा कुणी लावला माहिती नाही, पण तो दिवा लावा असं म्हणत असताना अखंड दिवा माळ आपल्याकडे असते. तो दिवा कोणी लावला, तर त्यासाठी आपण म्हटलं आहे की दिवा लावणे ही परंपरा. दुसरं आहे सतत आपल्याला पहिलं साठवण कुणी सांगितलं, आपण कसे लोक होतो आधी आपल्याला कोणती संस्कृती. काल स्नेहलताईंनी जे सांगितलं ते मला अचानक निघून जावं लागलं, पण स्नेहलताईंनी जी रूढी परंपरा सांगितली त्याबद्दल बोलते आहे. मग त्यांनी म्हटलं की सर्वात पहिल्यांदा साठवण कुणी केली माहिती नाही, पण त्याच्यासाठी घटस्थापना करायची. तिसरं म्हणजे मारून खाणारे लोक होते आधीचे. मारून खाणाऱ्या लोकांना पेरून खायला कुणी सांगितलं, पेरा आणि खा कुणी सांगितलं माहिती नाही, पण त्याची आठवण करून धान्य पेरतो. म्हणजे पहिला दिवा कुणी लावला माहिती नाही, त्याच्या आठवणीसाठी दिवे लावतो आहे. म्हणजे त्याच्या आठवणीसाठी दिवा लावून प्रकाश आमच्या घरामध्ये येऊ दे असं म्हणण्यासाठी आपण अखंड दिवा लावतो, दिवामाळ लावतो. आता याचा आपण शोध घेण्याची वृत्ती आहेच ना आपली. त्यामुळे आपण जर शोध घेतला तर शोध नाही घ्यायचा, फक्त दिवा का लावतो याचं कारण कळतंय की दिवा लावणारा कोणीतरी एक आहे, त्यांनी आमच्या जीवनामध्ये प्रकाश आणलाय, त्याची आठवण म्हणून घटस्थापना आपण करू. सर्वात पहिल्यांदा साठवण कोणी केली माहिती नाही, मग ते साठवण घटस्थापनेच्या रूपाने आपण करू. मारून खाणारे लोक होते, त्यांना पेरून खायला शिकवलं. ही संस्कृती जी स्नेहलताईंनी परवा संस्कृतीवरती बोलले, तोच संदर्भ घेऊन आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा यावरती बोलण्यासाठी आपल्याला विषय मिळाला आहे. मारून खाणाऱ्याला पेरून खायला सांगितलं आणि मग ते धान्य आपण पेरतो. ते धान्य पेरण्याची परंपरा हे 9 दिवसाचंच वैशिष्ट्य आहे. हे सगळं करण्याचं पहिले वस्त्र घालणारे लोक नव्हते. पहिल्यांदा कसं आपलं जीवन होतं हे आपल्याला माहिती आहे. पहिलं वस्त्र कोणी घातलं, त्या वस्त्रामुळे काय झालं, शालीनता आली, परंपरा जपता आल्या. हे सगळं जेव्हा कळलं तेव्हा पहिलं वस्त्र देवीला अर्पण करायचं, देवीला विविध वस्त्रांनी देवीचं पूजन करायचं. आणि असं कुणी शिकवलं आठवत नाही, माहिती नाही. ही आपली रूढी परंपरा आहे. देवी भागवतामध्ये त्याचे पुराणामध्ये आपल्याला उल्लेख सापडतात. आणि त्याची आठवण म्हणून विविध वस्त्रांनी देवीचं पूजन करायचं, दिवा लावायचा, घटस्थापना करायची, त्यानंतर धान्य पेरायचं, नंतर विविध वस्त्रांनी तिचं देवीचं पूजन. हे मूळ गोष्टी घेतल्या फक्त, बाकीच्या तर खूप आहे. आपण जितकं तिला सजवू तितक्या खूप आहे, पण मूळ जर गोष्टी आपण जर घेतल्या तर या 3-4 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. आणि हे करण्याची बुद्धी कोणी दिली आपल्याला, हे साधं उदाहरण घ्यायचं. आता ही सगळं करण्याची बुद्धी देणारी कोण आहे? आता ज्यांच्याकडे घटस्थापना आहे ते वंश परंपरेने करतात. आणि का करावी वाटते, त्याची माहिती का मिळवावी वाटते? ही जी बुद्धी आहे ती सरस्वती आहे. जय जय रघुवीर समर्थ. ही चांगली बुद्धी देणारी जी देवता आहे, ती बुद्धीची देवता आमच्यामध्ये विराजमान असेल किंवा त्याबद्दल मला आकर्षण निर्माण झालं तर ती सरस्वती म्हणायला हरकत. ती बुद्धीची देवता आहे सरस्वती. आपल्याला माहिती आहे, या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रामृता. आपण शाळेमध्ये असताना तिचं पूजन केलं आहे. विद्यार्थी दशेमध्ये आपण सरस्वतीचं पूजन करूनच बुद्धी मिळवली आहे. मग हे जे आम्हाला समजलं पहिला दिवा, जर सुनबाईंना सांगितलं की पहिला दिवा लावा, घटस्थापना करा, धान्य पेरा आणि नवीन वस्त्रांनी तिची ओटी भरा, हे सगळं सांगण्याची बुद्धी म्हणजे सरस्वतीची बुद्धी आहे. आणि ती अतिशय चांगल्या प्रमाणात जर आपण वापरली तर ती अतिशय घटस्थापना आपल्या घरामध्ये सगळीकडे चैतन्य निर्माण करते. जे 15 दिवसापासून आपण ज्याची वाट बघत होतो, ज्या आठवणीमध्ये रमलो होतो, आता देवीच्या या रूपाने आपण तिची पूजा करताना हरखून जातो. मन अगदी उल्हासित झालेलं आहे प्रत्येकाचं. स्त्री असो का पुरुष असो, प्रत्येकाला अतिशय आनंददायी असं वातावरण त्या स्त्री शक्तीने केलेलं आहे. आता ही बुद्धी नीट चालावी म्हणून दुसऱ्याचा नफा तोटा न पाहता जो आपण पैसा मिळवतो, जी आपण पैसा मिळवतो ती लक्ष्मी रूपा, ती लक्ष्मीसुद्धा तिचंच रूप आहे. पहिली सरस्वती आणि लक्ष्मी. आता बघा, सरस्वती असते तर लक्ष्मी राहत नाही, लक्ष्मी असते तर सरस्वती राहत नाही. पण दोन्ही जर एका ठिकाणी राहत असतील, असा अजोड संगम ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपण असं म्हणायचं की महाकालीचं अस्तित्व आहे. कारण ती सिद्धिदात्री आहे. सिद्धिदात्रीवरती वर्णन करते. आपल्याला वेळ कमी पडतो, मोठं पुराण सांगत नाही, पण सर्वसाधारण ह्या ज्या गोष्टी घडल्या ते सरस्वती मिळाली, चांगली बुद्धी दिली. चांगल्या बुद्धीने जे काही सणवार आहे ते सणवारांचं कारण नाही शोधलं आपण, पण त्या कारणामुळे घटस्थापना केल्यामुळे घरामध्ये जे वातावरण निर्माण झालं
त्या वातावरणातून जो आनंद निर्माण झाला, तो आनंद म्हणजेच देवाचं रूप आहे. तो आनंद म्हणजे देवाचं रूप आहे. आता मला आणखी एक उदाहरण आठवलं. ही कलकत्त्याची जी दुर्गा पूजा महत्त्वाची मानली जाते. आपण म्हणतो परप्रांतातली आहे, प्रत्येकाला एक परंपरा असते. तिथे म्हणे एका माणसाला अतिशय कामदेव नावाचे संत आहेत, त्यांना दृष्टांत झाल्यासारखं झालं आणि ते म्हणाले मला आता काशीला जायचं आहे. म्हणजे शंभू आणि पार्वतीची गोष्ट सांगण्याच्या आधी हे पण इथली परंपरा पण सांगणं मला म्हणजे महत्त्वाचं वाटतं. त्यांना वाटलं ते आणि ते निघून गेले. कलकत्ता सोडून काशीला निघून गेले. तिथे तपश्चर्या केली. राजे रजवाडे यायला लागले त्यांच्याकडे. इतके ते तपश्चर्या करण्यामध्ये दंग आणि निरपेक्ष असे संत होते. मोठमोठे राजे आले आणि काशीला त्यांनी तपश्चर्या केलेली आहे आणि अगदी विलीन झाले ह्याच्यामध्ये, ब्रह्मांडामध्ये विलीन होऊन त्यांनी ती उपासना केली. राजे प्रसन्न झाले आणि राजांनी एक राजा आला त्या ठिकाणी. राजांनी सांगितलं तुम्हाला काहीतरी मला द्यायचं आहे. तुमचं संत जे तुमची नाव कीर्ती झालेली आहे ते मला तुम्हाला द्यायचं आहे. ते म्हणे मला काही नको, मला काही आवश्यकता नाही, मला काही नको आहे, म्हणून तर मी काशीत आलो आहे. पण म्हणे काहीतरी परंपरा, त्यांच्या मनाला देवीनी दृष्टांत दिला आणि तिने सांगितलं की काहीतरी परंपरा निर्माण झाली पाहिजे, देवीचं अस्तित्व निर्माण झालं पाहिजे. असं जर वाटत असेल तर त्यांनी देवीची स्थापना करावी यासाठी जागा मागितली कलकत्त्याला. आता मोठं उदाहरण आपण देऊ शकत नाही कारण की त्यावरती जास्त चर्चा करू शकत नाही. त्याचं मतितार्थ मला सांगायचं आहे. आणि त्या राजांनी त्यांना कलकत्त्यामध्ये ती सुरुवातीला जागा दिली 400-500 वर्षापूर्वी आणि त्या जागेप्रमाणे त्यांनी त्या देवीची अधिष्ठापना त्या ठिकाणी केली. बरं, त्याचा उत्सव कसा करतो अर्थातच आपल्याला माहिती आहे. सगळ्या देवळांमध्ये आपण बघतो, पण त्या देवळांपेक्षा इथे जे साक्षात दर्शन झालेलं आहे अशा संतांनी दिलेली ती जागा आणि त्या ठिकाणी होणारा महोत्सव अभूतपूर्व मानला जातो. बरं, इतपतही आपल्याला काही दुसऱ्या देशात दुसऱ्या भागात असल्यामुळे आपल्याला काही वाटत नाही. पण जेव्हा त्याचं मला पुढे जाऊन कळलं की त्या संतांनी जी स्थापना केली त्याप्रमाणे त्यांची पिढी परंपरा त्या देवीचं पूजन करते आहे आणि पूर्ण कलकत्ता शहर अगदी दुमदुमून जातं. म्हणजे देवीचं वास्तव्य त्या ठिकाणी त्या काळात असतं. मग त्याचं जसं आपण गणपतीचं विसर्जन करतो तसं विसर्जन दशमीला म्हणजे विजयादशमीला ते लोक करतात. कुठे? समुद्रामध्ये करतात. आता याचा थोडक्यात मतितार्थ सांगायचा असेल तर काशीची गंगा समुद्राला भेटायला येते म्हणे. माझ्या त्या डोळ्यातच पाणी आलं. काशीची गंगा जी समुद्रामध्ये मिळते कलकत्त्याला, त्या ठिकाणी हिचं विसर्जन होतं. म्हणजे ते संतांची जागृती, ती दैवी शक्ती कलकत्त्यामध्ये म्हणजे किती जागृत असेल. आपल्यासारख्या भक्ताला खरंच जावं वाटेल की नाही, आता कलकत्त्याचा उत्सव बघावा वाटेल की नाही. ज्या ठिकाणी तिची प्रतिष्ठापना केली ती जागा अजूनही जुन्या पद्धतीनेच ती पूजा केली जाते. आणि जे मूर्तीचं विसर्जन होतं तर त्या ठिकाणी लोक असं म्हणतात म्हणे की तिकडून येते जी गंगा काशीवरून, म्हणजे शंकर देवीला भेटायला येतो पार्वतीला. आपण काय म्हणतो कलियुगात चमत्कार होत नाही. हे सगळं बघण्यासाठी तशी दृष्टी लागते आणि ती दृष्टी सुरुवातीलाच सांगितलं सरस्वती मातेने दिली आहे. पैसा असो किंवा नसो, पण सरस्वतीची बुद्धी जर असेल तर आपली बुद्धी सतत कालीमातेसारखी, कालीमातेच्या आशीर्वादाने सतत सिद्धिदात्री स्वरूपामध्ये आपली बुद्धी कार्यरत होईल आणि असंच नवीन नवीन कुठलं आपल्याला कळत जाईल. या अर्थी माझा जन्मस्थ अमरावतीचा आहे, त्या ठिकाणी एकविरा आंबेचं अस्तित्व आहे. मला खूप आठवण आली आज सकाळी, पण मी ठरवलं की जे आठवायचं आहे ते आठवायचं नाही असं आपल्याला पितृपंधरवाड्यात कळलं. मोठं ग्रहण झालं आहे. मग हे सगळं झाल्यानंतर आपली आई आपल्या मनात जर असेल तर ती कुठेही दर्शन देते. त्यामुळे असं जे दर्शन घडलं कलकत्त्याचं आणि जे गंगासागर मिलन ऐकल्याबरोबर म्हटलं बापरे, तिचं अस्तित्व काही पुरतं अमरावतीपुरतं थोडी मर्यादित आहे, फक्त पुण्यापुरतं थोडी मर्यादित आहे. अमर्याद अस्तित्वाची माझी ही जी देवी भवानी, तिला मी अगदी मनापासून नमस्कार करते आणि पहिल्याच दिवशी तिला जो नमस्कार करते आहे तो भवानीला आहे. आणि अशी ही भवानी सगळ्यांचं रक्षण करणारी, सगळ्यांचं सर्जन करणारी. त्याचं एक वैशिष्ट्य आहे. पुन्हा रामांनासुद्धा वसिष्ठांनी सांगितलं आहे की जी शक्ती आहे ना भवानी, तिचं तू दर्शन घे. म्हणजे कृतयुगात सुद्धा भारताची कुलदेवता भवानी कृतयुगामध्ये कर्दमाची पत्नी म्हणून होती. कर्दमाची पत्नी जी अनुभूती आहे तिला अनुभूती दिलेली आहे. नंतर त्रेतायुगामध्ये श्रीरामचंद्रांची भवानी होती. द्वापार युगामध्ये धर्मराजासाठी आली आणि नंतर कलियुगामध्ये शिवाजी महाराजांना भवानीनी तलवार दिलेली आपण ऐकलेलं आहे. म्हणजे चारही युगांमध्ये अगदी सुरुवातीपासून भगवंताची शक्तीच ती असल्यामुळे भगवंत आणि शक्ती काही वेगळी नाही. त्यामुळे ती शक्तीची उपासना प्रत्येक युगामध्ये केली जाते आणि नुसतं त्या नावाने सुद्धा असं हरकून जायला होतं. हा असा जो आनंदाचा सण आहे,
जसं दिवाळी आपण दिव्यांचा सण म्हणतो, इथे हा प्रकाशाचा सण आहे, शक्तीचा उत्सव आहे, शक्तीचा जागर आहे. असा जेव्हा जागर होतो मनातल्या मनात, तेव्हा खरंच वाटतं की ही शक्ती जी निद्रिस्त होती 10-15 दिवस आपल्याला वाटतं, ती काही निद्रिस्त नाही आहे, ती आपल्यामध्ये जागृत आपण करू शकतो. हे थोडक्यात मी वर्णन, आता आपल्याला काही घाई नाही कारण आपल्याला 2-3 सोमवार मिळतील. मग एका जेव्हा निरूपणात सांगायचं होतं तेव्हा मी थोडक्यात सांगितलं. पण ह्या सगळ्या उदाहरणांच्या सगट मला असं वाटतं की ही देवीचं अस्तित्व म्हणजे शिव आणि पार्वती हे तत्त्व कोणत्याही रूपात महासरस्वती, महाकाली, महालक्ष्मी या तीनही स्वरूपामध्ये आपण वंदन करतो आणि त्याचे परिणाम आपल्याला मायेमध्ये मिळत असतात. पण त्या मायेतल्या परिणामांना दूर करून सिद्धिदात्री स्वरूपामध्ये जी नववी जी देवी आहे, त्या सिद्धिदात्री रूपामध्ये तिचं जेव्हा पूजन होतं मनापासून, तेव्हा विजयादशमीचा उत्सव साजरा होतो. म्हणजेच अंधारावरती प्रकाशाचा जो उत्सव होतो तो विजयादशमीचा उत्सव असतो. तो रामाच्या दृष्टीने विचार केला तरी चालतो आणि देवीच्या दृष्टीने विचार केला तरी चालतो. अशी ही भवानी, तिचं आजचं जे अधिष्ठान आहे आपल्या घरामध्ये नव्हे, आपल्या मनामध्ये, अशा मनात असलेल्या देवीची स्तोत्र म्हणत असताना किती आनंद झाला. आता बघा, या ठिकाणी सुरुवातीला आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी हा नवरात्रोत्सव आहे. किती गोष्टी आपल्याला खरंच नुसतं ऐकून असतात. हे 9 दिवसाचा नवरात्रोत्सव आहे आणि 10व्या दिवशी दसरा आहे. दसऱ्याला सीमोल्लंघनाला देवी निघते. पण हेच अजून एक नवरात्र चैत्रामध्ये जे असतं ते चैत्र वैशाख शुद्ध नवमी ते वैशाख शुद्ध पौर्णिमा 7च दिवस असतं. जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा 7 दिवसांचं काय आणि 9 दिवसाचं काय ह्याचं वैशिष्ट्य ते सुद्धा वेगवेगळं आहे. आता हा जे नवीन पालवी फुटली आहे, नवीन धान्य पेरलं गेलं आहे आणि हिची जी आत्ताची उपासना आहे ती वेगळी आहे आणि ती 7च रात्री आहे. आपल्याकडे ना प्रत्येक संख्येला महत्त्व आहे. 7 आणि 9 का आणि 10वा का 8 का या सगळ्या गोष्टींना महत्त्व आहे. आणि आपले हे ऋषीमुनी खरंच त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला होतं. म्हणजे आजचा जो उत्सव सुरू झाला, आजचा आश्विन शुद्ध नवमी ते आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी हा शारदीय नवरात्रोत्सव म्हणून साजरा केला जातो आणि तो असतो वैशाखातला, तो असतो चैत्र नवरात्र. तेव्हासुद्धा आता हा जो पहिला आहे, पहिली ही जी देवी भवानी आहे तिचं नाव आहे आजच्या याचं शैलपुत्री. आजच्या दिवसाचं जे नाव आहे तिचं नाव आहे शैलपुत्री. आणि शैलपुत्रीचं रूप कसं आहे, ती अविवाहित आहे आणि तपस्विनी आहे. सुरुवातीला तप केल्याशिवाय कोणतीच गोष्ट प्राप्त होत नाही. आपण म्हणतो आपल्याला काय तप करायचं आहे, मग आपण ह्या सगळ्या गोष्टी साध्य करू शकतो का? कारण आपल्याशी संबंध लावल्याशिवाय पुराणांना मान्यताच मिळत नाही आजकालच्या सायंटिफिक युगामध्ये. आपण म्हणायचं वडिलांचं जसं आपल्याला मिळतं पैसा, संपत्ती, घर, दार, जमीन, जुमला, तसा हिची तपश्चर्यासुद्धा आपल्यापर्यंत पोहोचू शकते आपण जर मम म्हटलं तर. मग ही कोणत्या रूपामध्ये आहे शैलपुत्री? शैलपुत्री आहे अविवाहित आहे आणि तपस्विनी आहे. आणि तिचं जे रूप आहे, आपण जरी घटस्थापनेमध्ये एकच रूप बघत असलो तरी तिचा फोटो आज वेगळ्या पद्धतीने बघायचा आहे. जी द्विभुजा आहे, तिला 2 हात आहेत, तिच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, तिच्या हातामध्ये कमळ आहे आणि ती नंदीवर स्वार झालेली, पांढरे वस्त्र नेसलेली ही अशी शैलपुत्री आहे. आता शैलपुत्री का बरं म्हटलं? कारण ही शैलपुत्री म्हणजे पर्वताची कन्या, हिमराजाची कन्या आहे. आणि हिमराजाची कन्या म्हणजे, आणि तिच्या पुढच्या रूपामध्ये मी ब्रह्मचारिणी रूपामध्ये तिचं वैशिष्ट्य सांगते की जी द्विभुजा आता सांगितल्याप्रमाणे त्रिशूळ हातात घेतलेला आहे, कमळ हातामध्ये आहे. आणि ती कमळ कशापासून निर्माण झाली आहे? डोंगरामधून निर्माण झाली आहे. डोंगर तिचे वडील आहेत. म्हणजे ती स्थिर बुद्धीची आहे, ती मुळातच स्थिर आहे. आत्ताच मी 1-2 मिनिटापूर्वी म्हटलं की अस्वस्थता आणि उदासीनता नाही म्हटलं तरी ब्रह्मांडामध्ये असते, त्याचा परिणाम आपल्यावरती होतो. पण ही जी शैलपुत्री देवी आहे ती पर्वतकन्या असल्यामुळे तिला नकारात्मक गोष्टच माहिती नाही, सगळ्या गोष्टी सकारात्मक आहे. म्हणजे ज्याच्या मागे आपल्याला जायचं आहे तो सकारात्मक विचार देणारा व्यक्ती आहे. मग ती जी आहे ती पर्वताची कन्या असल्यामुळे स्थिर आहे, गंभीर आहे आणि तिला छान आधार आहे. म्हणून तिला साधनेची सुरुवात करायला ती चांगली आहे. आज जर मला एका ठिकाणी बसायचं ठरवलं तर स्थिर बैठक मला पाहिजे. ही स्थिर बैठक देणारी शैलपुत्री आहे. आणि आपले जे चक्र आहेत, आपल्या आज्ञाचक्र जे आहे त्याच्यामधल्या मूलाधारावरती त्याचा परिणाम होतो ह्या चक्राचा. कारण आपण तशा पद्धतीने स्थिर होतो. म्हणजे आज जर आपण देवाच्या समोर बसलो, स्थिरपणे जर बसू शकलो
तर म्हणायचं शैलपुत्रीचा आशीर्वाद मिळाला. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा देवीची अनुभूती आपण घेऊ शकतो. ती स्थिर असल्यामुळे आपल्याला स्थिरता देते. आपल्याला साधनेची सुरुवात करण्यासाठी ही स्थिरता मानसिक आणि शारीरिक आवश्यक नाही का? ही जर स्थिरता नसेल, आमच्या मनामध्ये जर कोलाहल असेल, गोंधळ असेल, तर आपल्या मनामध्ये कोणतीही गोष्ट उमटणार नाही. ही जर गोष्ट आपल्या मनामध्ये उमटू द्यायची नसेल आणि देवीची आराधना जर पूर्ण व्हायची असेल, तर शैलपुत्रीचा आपण या ठिकाणी शैलपुत्रीचा श्लोक म्हणतोय. वंदे वांछित लाभाय चंद्राद्रिकुतशेखराम वृढारूढाम शूलधराम शैलपुत्रीम यशस्विनीम. अशा पद्धतीने हा आजच्या दिवशीचा श्लोक म्हणून तिचं या प्रकारचं वर्णन डोळ्यासमोर आणून आणि स्थिर बुद्धीने जर तिची प्रार्थना केली, तिची उपासना केली, तर आपला मूलाधार चक्रावरती कार्य होतं आणि आपल्याला स्थिरता मिळते. आता हे देवी पुराणामध्ये सांगितलेलं असल्यामुळे आपण त्याला मान्य करायला पाहिजे. ही बुद्धी मला देवीनीच देव असं म्हणण्याला काही हरकत नाही. आणि हे सगळं करत असताना आपल्यावरती चंद्रा आणि सगळ्या ग्रहांचा परिणाम असतो. आपल्या पूर्ण जीवनावरती आपल्याला माहिती आहे, जन्मापासून आपले ग्रह कुठे असतात, त्या सगळ्या ग्रहांवरती आपल्या जीवनावर त्या ग्रहांचा परिणाम असतो. त्याच्यातल्या चंद्रग्रहावरही परिणाम करते. एखाद्याचा चंद्र जर बिघडला, चंद्रमा मनसो जातः आपण असं म्हणतोच. चंद्र बिघडला पत्रिकेमधला म्हणजे माणूस अस्वस्थ होतो. त्याला म्हणे पाण्याजवळ जा म्हणण्यामुळे पाण्याला जशी भरती होत येते आणि चंद्राकडे तो ओढला जातो आणि चंद्र त्याला शांत करतो, तशीच अवस्था अस्वस्थ जीवाला होते. मग ती अस्वस्थता दूर करते म्हणजे मूलाधार चक्रावरती काम करते, चंद्रग्रहावरती काम करते. म्हणजे एखाद्याचा चंद्रग्रह बिघडलेला असेल पत्रिकेतला, तर या शैलपुत्रीच्या श्लोकांनी आराधनेमुळे आमच्या मनाला शरीराला स्थिरता येते. आणि जी स्थिरता बैठक असण्यासाठी खूपच आवश्यक आहे. कितीही विचार केला, बैठक असल्याशिवाय, मन बुद्धी चित्त स्थिर असल्याशिवाय आपल्याला पुढचं काही साध्य होऊ शकत नाही. अशा पद्धतीने मूलाधारावर कार्य करणारी ही शैलपुत्री आहे. ती शैलपुत्री स्वतः किती तपश्चर्या केली आहे, त्यामुळे ती आपल्याला ती गोष्ट देऊ शकते. ज्याच्याजवळ जे असतं तेच तो देऊ शकतो. तिच्याजवळ स्थैर्य आहे, तर ती स्थैर्याची देवी आहे आणि ती आमच्या मतीला बुद्धीला स्थिर करणारी देवी आहे. हा श्लोक म्हणायचा. तिचं हे द्विभुजा त्रिशूळ हातात घेतलेलं, कमळ धारण केलेलं आणि नंदीवर स्वार झालेलं पांढरं वस्त्र नेसलेलं रूप मनामध्ये आणून हा श्लोक म्हणून दिवसभर तिची स्थिर बुद्धीने जर आराधना केली, तर आपल्या मूलाधार चक्रावरती परिणाम होतो आणि आपला चंद्रग्रह स्थिर होतो. आणि ज्या चंद्रग्रहाच्या स्थिरतेमुळे मनाला खूप आनंद होतो. कधी कधी तर डोळ्यातून पाणीसुद्धा वाहू लागतं, कारण चंद्र हा पाण्याचा सुद्धा कारक आहे, मनाचा कारक आहे. अशा पद्धतीचा एखादा भक्त जर देवीजवळ बसला, तर देवीला वाटेल आपलं लेकरू आलं धावत. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. असं जोशात म्हणू शकणारी आणि स्थिर बुद्धी असणारी व्यक्तीच फक्त देवीची आराधना करू शकते. अशी ही आपली पहिल्या दिवशीची देवी आहे, ती आहे शैलपुत्री. शैलपुत्रीच्या नावावरूनच कळलं आपल्याला ती हिमकन्या आहे आणि पर्वताचे सगळे गुण तिच्यामध्ये आहे. मग आपण तिच्या हाताला हात लावला आणि स्थिरता घेतली, तर मूलाधार चक्रावरती त्याचं कार्य चालतं आणि साधकाला शांत वाटतं. आता हे काय कमी मोठा परिणाम आहे? म्हणून सरस्वती, महालक्ष्मी आणि काल याचा विचार करूनच आपण ह्या सगळ्या देवी पुराणातल्या देवींचं नावांचा उच्चार करायला लागलो. आता दुसरी जी देवी आहे ती ब्रह्मचारिणी आहे. आता नावातच ब्रह्मचारिणी आहे. ती तप आणि संयमाची देवी आहे. तप आणि संयम कसा? आता हिच्या मनात आलं, पार्वतीच्या मनामध्ये आलं की मला मिळवायचं आहे शंकर. तिला द्यायचं होतं विष्णूंना. विष्णूंची पत्नी होण्याचं सामर्थ्य वडिलांमध्ये आहे आणि ती म्हणते नाही, मला शंकर पाहिजे. मला शंकर पाहिजे म्हटल्यावर ती तशी मुळातच ती तपश्चर्या करणारीच आहे मुळातच, आणि तिने मनात ठरवलं की मला शंकरच वर पाहिजे. मग तिने एकदा अन्न खाऊन मांडी घालून बसून तिने व्रताला सुरुवात केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करत राहिली असेल आणि एकचदा खायचे. काही वर्षांनी तिच्या लक्षात आलं अजूनपर्यंत माझी उपासना फळाला आलेली नाही. तिने एकदाही खाणं सोडलं आणि उभी राहिली. उभी राहिल्यावर तिच्या लक्षात आलं अजूनही माझ्या तपश्चर्याला फळ नाही. ती एका पायावर उभी राहिली. नंतर तिच्या लक्षात आलं की एका पायावर उभी राहून सुद्धा मला फळ मिळत नाही आहे सध्या, मी पुढे जाते आहे.
मला शांती मिळते आहे, पण मला जे पाहिजे ते इच्छित वर मला मिळत नाही. तर तिने अंगठ्यावर उभी राहिली, स्वतःच्या पायाच्या अंगठ्यावर उभी राहिल्यानंतर तिने ते तप केलं. तर अंगठ्यावर उभी राहिल्यानंतर ती खाली पडलेली पानं फक्त खायची. तर काही दिवसांनी तिच्या लक्षात आलं, ही पानंसुद्धा मी आता खाणार नाही, काही झालं तरी मला शंकर हा वर स्वरूपात पाहिजे. तिने शेवटी पान खाणंसुद्धा सोडलं. म्हणजे आधी अन्न सोडलं, नंतर बसणं सोडलं, उभं राहिली, उभं राहून एका पायावरून अंगठ्यावर, नंतर पानं खाऊन, नंतर पानंसुद्धा सोडून, म्हणून तिला अपर्णा नाव पडलं. अपर्णा तप करते काननी, हे तर अगदी महत्त्वाचं वाक्य झालं. अशा प्रकाराने तप करून, तप, संयम, संकल्प, बळ, ज्ञानवृद्धी, त्यामुळे तिच्यामध्ये ज्ञानवृद्धी झाली. मग हे ज्ञानवृद्धी, तप हे सगळं झाल्यानंतर आता जर आपण तिच्या हाताला हात लावला तर तिला जे पाहिजे ते तिला मिळालं. आपल्यालाही काय पाहिजे ते मिळवून देण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये नाही आहे का? आणि शेवटी आई आहे, आईच्या स्वरूपात पुढे येणारच आहे स्कंद माता. मग तिला जर आपण म्हटलं, तुझं जी तपश्चर्या केली आई मला समजली, तू केलेली तपश्चर्या मला समजली, तुझं इच्छित तुला प्राप्त झालं, तुला अतिशय उत्तम प्रकारचा वर मिळाला, जो जगाचा शिव आणि शक्ती या नावाने ओळखल्या जाणारी ही जोडी, ही जी पूर्ण झाली आहे, त्या जोडीने आम्हाला जर आशीर्वाद दिला तर काय घडेल? म्हणजे ही जर माझी मती बुद्धी स्थिर झाली आणि तशा प्रकारची काही काळ जरी मी तप करू शकली तरी ती तिचीच कृपा म्हणायची. सुरुवातीला मती आणि बुद्धी शांत करणारी जी शैलपुत्री आहे, त्याच्याही पुढे गेली ती ब्रह्मचारिणी आहे. ती आपल्या स्वाधिष्ठान चक्रावरती कार्य करते. ती आपल्या स्वाधिष्ठान चक्र जे आहे ते कार्यरत करते आणि आपल्या मंगळ ग्रहावरती परिणाम करते. मंगळ ग्रह म्हणजे शक्तीचा कारक आहे, मंगळ ग्रह म्हणजे क्रियेचा कारक आहे, मंगळ ग्रह म्हणजे क्रियाशीलता आहे. एखाद्याचा मंगळ चूक आहे म्हटल्याबरोबर जीवनामध्ये किती अडचणी येतात आपल्याला माहिती आहे. पत्रिकेतला मंगळ तर लग्नाच्यासाठी फार घातक असतो. मग हे सगळं ब्रह्मचारिणी व्रत करून तिने आपल्या लेकराला आशीर्वाद द्यायचं ठरवलं आहे. ती कुमारिका आहे आणि ती म्हणते, लेकरू जर माझ्याजवळ आलं आणि माझ्या तपश्चर्येचं काही भाग मी तिला देता आला तर माझ्यासारखी भाग्यवान मी, असं आई म्हणते. फक्त आपण त्याच्यापर्यंत जायला पाहिजे. अशी ही ब्रह्मचारिणीचा श्लोक आहे. तपस्विनीं प्रशांतां च ध्यानिनीं मोक्षदायिनीं जपमाला कमंडलूधरां ब्रह्मचारिण्यनुत्तमां. आता तिचं रूप कसं आहे? तिचं रूप आहे, हातामध्ये जपमाळ आहे. आता जप करते आहे, तपश्चर्या करते आहे, अतिशय कडक असं व्रत केलेलं आहे आणि तिच्या हातामध्ये जपमाळ आहे, कमंडलू आहे. डोळ्यासमोर वृत्ती बघा कशी येते. पांढरी स्वच्छ वस्त्र परिधान केलेली, हातामध्ये जपमाळ असलेली, हातामध्ये कमंडलू असलेली, सर्व दृष्टीने परिपूर्ण परिपक्व अवस्था, पवित्र अवस्था त्या देवीचं वर्णन आहे. आणि मग तिच्या हातामध्ये जपमाळ आणि ओम देवी ब्रह्मचारिण्यै नमः अशा प्रकारचा जप करून आपण तिला प्रसन्न करून घेऊ शकतो. तिचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करू शकतो आणि ते जे केल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. म्हणजे देवी भागवत आणि विज्ञान या दोन्ही गोष्टींचं जरी आपण एकत्र सांगड घातली तर ती म्हणे आपल्या स्वाधिष्ठान चक्रावरती कार्य करते, आपल्या मंगळ ग्रहाला शांत करते. आता हे सांगत असताना इतका आनंद होतो. एका ग्रहांवरती काम करणारी ही देवी, तिने आपल्यासाठी काय करून ठेवलं? आपल्या ह्या कलियुगामध्ये या लोकांना अशा प्रकारचा त्रास होणार आहे, यांच्याकडून एवढं तपश्चर्या होणार नाही, त्यांनी फक्त माझ्याकडे यावं, मी त्यांना माझ्याकडचं दान देते असं म्हणून ती स्वतःसुद्धा खुश आहे. कारण आई रूपामध्ये असल्यामुळे आपण जर कोणी तिला काही मागितलं तर ती आनंदाने या सगळ्या गोष्टींचं दान आपल्याला निश्चित देते. यावरती देवी भागवतामध्ये अगदी स्पष्ट संकेत दिलेले आहे. मग तिसरी जी देवी आहे आता आपली, ती चंद्रघंटा आहे. हे देवी भागवतलं तर उदाहरण आपण आधी ऐकत नव्हतो. आपण आधी काय करत होतो, फक्त महालक्ष्मी, महासरस्वती या दुर्गांच्याच रूप हे जे आहे ते देवी भागवतातलं वर्णन आता आपल्याला सगळ्यांच्या संतांच्या तोंडून ऐकून माहिती झालं आहे. अन्यथा या देवींची नावंसुद्धा आपल्याला थोडीशी माहिती नव्हती. मग ही जी चंद्रघंटा आहे ती चंद्रघंटा देवी आहे ना, ती चंद्रघंटा चंद्रकरोच्या आकाराची घंटा आहे आणि सिंहावर स्वार आहे. सिंह तिचं वाहन आहे. वाहनाला सुद्धा खूप महत्त्व आहे. एकेका गोष्टीवरती जर विचार करायचा ठरवला ना तर या सगळ्या देवतांचं वर्णन करण्यात एक तास जाणार आहे. असं त्यांचं वाहन, असे त्यांचे शस्त्र. हिच्या हातात शस्त्र आहेत का? अजूनपर्यंत नाही. पहिलीच्या हातामध्ये त्रिशूळ आणि कमळ. त्रिशूळ आहे फक्त त्या महिषासुराला मारलेला आणि कमळ आहे.
दुसरीच्या हातामध्ये जपमाळच आहे सरळ सरळ दुसऱ्या, आणि आता हिच्या हातामध्ये चंद्राच्या आकाराची घंटा आहे आणि ती सिंहावर स्वार आहे आणि ती आपल्या मणिपूर चक्रावरती कार्य करते. आपल्या मनात जर भीती निर्माण झाली, कोणत्याही प्रकारची भीती, संदेह आणि कोणत्याही प्रकारचं अज्ञान असेल, तर त्या अज्ञानाचा नाश ही चंद्रघंटा देवी करते, जी मणिपूर चक्रावरती कार्य करते आपल्या. म्हणजे आपण बसत असताना मूलाधार, स्वाधिष्ठान आणि हळूहळू वर येतोय. वर आल्यानंतर आता ती कोणत्या ग्रहावरती कार्य करते? आपला जो शुक्र ग्रह खराब असतो, जो शुक्राची ज्यांना कोणाला महादशा असेल, शुक्राचे जर काही वाईट परिणाम होत असतील तर ते परिणाम होत नाहीत, कारण ही देवी आपल्याला शांत करते. आणि तशा प्रकारची शांती आपल्या मनाला दिल्यामुळे आपण येणारे संकट त्या पद्धतीने पार करू शकतो. अशी ती शुक्रावर काम करणारी ही देवी. हे खरंच कळल्यानंतर असं वाटतं, आपण आत्तापर्यंत ही पूजा अर्चा का अशी मनापासून करत नव्हतो. आतापर्यंत कदाचित याच्यापेक्षा जास्त आपल्याला काही मिळून गेलं असतं, पण ज्याला देर आहे दुरुस्त आहे. कळल्यानंतर जरी आपल्याला हे मान्य झालं आणि अशा पद्धतीने मती स्थिर करून आणि शरीर स्थिर करून, पहिल्यांदा शैलपुत्रीनी मतीला स्थिर केलं कारण ती पर्वताची कन्या आहे. दुसऱ्यांनी शरीराला स्थिर केलं कारण की स्वाधिष्ठान चक्रावरती कार्य केलं आणि आपल्या मंगळ ग्रहाला शांत करून मंगळाला कार्य करू दिलं नाही. मंगळ म्हणजे कार्य करतो. जर एखाद्याला राग आला तर रागवण्याचं कार्य हे मंगळाचं आहे, पण राग न येऊ देण्याचं कार्य आपली देवी करते. म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर आपण फक्त महिषासुरालाच मारलं असं न म्हणता आपल्यामधलेच काही गोष्टी जी मारते आणि आपल्याला शांती देते, अशी ही दुसरी स्वाधिष्ठान चक्रावरती काम करून आपल्याला स्थिर ठेवलं. आपल्याला स्थिर ठेवणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. आपला आतापर्यंत कितीही प्रयत्न कोणी केले तरी आपण लहान लेकरासारखे कधीही शांत बसत नाही. लेकरू जसं हुंदडत असतं तसं आपलं मन इकडे तिकडे हुंदडत असतं. पण या स्वाधिष्ठान चक्रावरती काम केल्यामुळे आणि मंगळ ग्रहावरती शांती मिळाल्यामुळे ती व्यक्ती ते काम करू शकते. आणि त्यावेळी तो श्लोक म्हणून दिवसभर त्या श्लोकाचं, बाकी उपास तापास त्याच्यावरती आणखी वेगळी चर्चा होऊ शकते. कोणत्या प्रकारचा उपास, कोणत्या प्रकारचं नैवेद्य, काय करायचं दिवसभर, आराधना, उपासना, हे सगळं. पण आता आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा, या दृष्टीने आपण बोलत असल्यामुळे आपण हे चक्रांवरती बोलतो आहे आणि फक्त स्वतःचा विकास कसा करता येईल आत्मशक्तीच्या दृष्टीने, असा विचार देवी भागवताप्रमाणे आज आपण मांडतो आहे. आणि ही जी शुक्रग्रहाला शांत केल्यामुळे जी नको त्या ठिकाणी वृद्धी जात होती, नको त्या ठिकाणी आपण काहीतरी काम करायला जात होतो, ते आपल्या स्वतःला अडवते. म्हणजे हे काम कोण करते? चंद्रघंटा देवी. आणि चंद्रघंटाचं आहे पिंडज प्रवरा रौद्रीं सिंहारूढां महाबलां त्रिनेत्रां चंद्रघंटां तां भक्तानां भयहारिणीं. श्लोकामध्येच म्हटलं आहे की भयहारिणी, कोणत्याही प्रकारचं भय असेल तर इतरांकडे न बघता तू माझ्याकडे ये आणि आपली मती शांत झाल्यामुळे आपण आईचं सगळं ऐकू, असं हे मन आणि शरीर स्थिर करणाऱ्या या 3 देवींचं वर्णन आपण आतापर्यंत पाहिलं. आता ही जी चौथी देवी आहे ती आहे कुष्मांडा. आता कुष्मांडेबद्दल जर वर्णन करायचं असेल तर कुष्मांडा म्हणजे जगाची उत्पत्ती, विश्वाची उत्पत्ती जी झाली ती अंडरूपानी, ती शक्ती आहे ना, ती शक्ती म्हणजे अंड. कुष्मांड म्हणजे तीव्र तेज आणि त्या तेजाची शक्ती. आपण एखाद्या वेळेस आजारी पडलो आणि जर शांत झोपून राहिलो, आपल्याला हातपाय जेव्हा हलवता येत नाही तेव्हा आपल्यामध्ये कोणती शक्ती जागृत असते हे कळतं. जेव्हा आपल्यातली ती शक्ती निघून जाते ना तेव्हा कळतं, अरे ही शक्ती कार्यरत होती, आपण हात उचलू शकत होतो, पाय उचलू शकत होतो, ही शक्ती आपल्यात असते. ही जगाची शक्ती, हे पंचमहाभूतांना आधार देणारी शक्ती. ठरवलं विष्णूंनी ठरवलं की आपल्याला ब्रह्मांडाची उत्पत्ती करायची आहे, पण शक्ती लागते ना बीजरूपामध्ये. ही जी कुष्मांडा देवी जी आहे ती शक्ती रूपिणी आहे. 4ही युगामध्ये कशी तिने शक्ती दिली प्रत्येकाला, भवानी तलवार जशी शिवाजी महाराजांना दिल्याचा दृष्टांत आपण ऐकतो, तशी ही कुष्मांडा देवी काय करते आहे, विश्वाची सर्जक आहे. ते मोठं अंड आपण कल्पना करू आता आपण कल्पना माहिती झाल्यानंतर आपण कोणत्याही गोष्टीची अतिशय उत्तम कल्पना करू शकतो की खूप मोठी शक्ती, दिव्य तेज अशी भरलेली शक्ती, आणि त्यातून एक एक असे परागकण सारखे प्रकाश जर फाकत असेल तर त्या देवीचं ते रूप आहे. ते कुष्मांडा देवीचं विश्वाची सर्जक आहे. ऊर्जा, प्राण, आपण फक्त सागर बघतो, आपण फक्त आप, वायू, तेज, आकाश, पृथ्वी एवढं बघतो, पण हे सगळ्यांचा भार सांभाळणारी कुष्मांडा ती देवी आहे. निर्मातीच ती आहे.
मग ती निर्माती असल्यामुळे, सृजनशक्ती असल्यामुळे ती आरोग्य आणि उमेद ही सगळी गोष्टी ती म्हणते, मीच तर तुम्हाला एवढी सगळी शक्ती दिली. ती प्राणशक्ती आपल्यामध्ये जागृत ठेवण्याचं काम ही कुष्मांडा देवी करते. कारण जे आपण रामतत्वावरती बोललो की श्वास आपण आतमध्ये घेतो आणि सोडतो, हे जे आपणहून करतं ते रामतत्व आणि हनुमत तत्व म्हणजे वायुरूपाच्या तत्वाबद्दल बोलतो. पण तो वायुरूप हनुमंतसुद्धा कुष्मांडा म्हणजे देवीच्याच प्रकाशातून आलेला आहे असं देवी भागवत सांगते. म्हणजे सुरुवात शिव आणि शक्ती, सुरुवात जीवनाची जी आहे आणि ते जीवनाची सुरुवात करत असताना त्याला सगुण रूप देण्याचं काम ही देवी करते. मग ही देवी आपल्याला आरोग्य नाही का देणार? त्या देवीचं जेव्हा आपण वर्णन करू, त्या देवीला जेव्हा उपासना करू, ती कुष्मांडा देवी चौथ्या दिवशीची जी आहे ती कुष्मांडा देवी अष्टभुजा आहे. आतापर्यंत 4 भुजा बघितल्या, प्रत्येकाचं वर्णन आपण पुन्हा पुन्हा ऐकायचं आणि त्या त्या रूपाचा फोटो बघून म्हणा किंवा तो श्लोक म्हणून म्हणा, दिवसभर आपण वर्णन समजून जर केलं तर आपण जास्त तिला आकर्षित करू. ही जी कुष्मांडा देवी आहे ती अष्टभुजा आहे. अष्टभुजा आहे, हातामध्ये कमळ आहे, हातामध्ये धनुष्य आहे आणि अमृताचा कलश आहे. हातामध्ये अमृताचा कलश आणि कुष्मांडा देवी प्रकाश देणारी ऊर्जावान, हातामध्ये अमृताचा कलश. ते शेवटच्या दिवशी कळणार आहे आपल्याला, विजयादशमीच्या दिवशी, की त्या अमृत कलशाचं काम कसं पडतं. तर तो अमृत कलश घेऊन, आणि मुख्य म्हणजे साधी नाही आहे, सिंहावर स्वार आहे. सिंहावर स्वार असलेली जी कुष्मांडा देवी आहे, हे वर्णन केल्यावर साहजिकच आपण बघा ना, असं वर वर फिरल्यासारखं वाटतं आहे. अरे आपण खरंच जे कळलं तो स्थिर झाल्यानंतर आपल्यामध्ये तप आणि संयम असं असेल तर आपल्याला संयम आणि शांत व्हायला पाहिजे. झाल्यानंतर आतापर्यंत जी भीती वाटत होती ती भीती नाहीशी होते, कारण आपल्याला प्रकाश कळला. प्रकाश आल्यानंतर अंधार राहत नाही. ही भीती आम्हाला चंद्रघंटेनी बाजूला केली. 3ऱ्या दिवशी असं हळूहळू आपलं नवरात्र साजरं करायचं आहे आणि त्या देवीला वर्णन करत करत स्वतःतली ऊर्जा आपण वर न्यायची आहे. ही जी अनाहत चक्र ती जागृत करते, आपल्या अनाहत चक्रावरती ती कार्य करते. आणि अतिशय महत्त्वाची पुन्हा एक गोष्ट सापडली आहे. कोणता ग्रह असेल, आता आपण एकमेकांशी समोरासमोर बोलत नाही म्हणून, नाही तर प्रत्येकाने उत्तर दिलं असतं, सूर्यग्रहावरती परिणाम करते. एखाद्याचा सूर्यकारक नसेल तर कसं आयुष्य असतं आपल्याला कळतं. उठू शकत नाही, बसू शकत नाही, बोलू शकत नाही. शक्ती नाही आहे सूर्य ज्याचा पत्रिकेमध्ये चांगला नसतो. चंद्र चांगला नसला तर चालतो, मनामध्ये अस्वस्थता असते फक्त, बाकी काही परिणाम होत नाही. पण सूर्यग्रह जर त्याचा बिघडला ना पत्रिकेमधला, तर त्याला काहीच करता येत नाही. उलट त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात, कारण आतमध्ये शक्तीच नाही आहे. सलाईन दिल्यावर थोडे वर जातात. पण सूर्यग्रह जेव्हा दूषित असतो तेव्हा हे सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. मग अशा पद्धतीने आपलं जीवन म्हणजे आपलं शारीरिक जीवन, बौद्धिकाच्या सोबतच शारीरिक जीवनसुद्धा चांगलं होणार आहे कुणी? कुष्मांडा देवीमुळे. आता कुष्मांडा देवी जी आहे ती आहे सर्वसिद्धिप्रदां देवी दैत्य विनाशिनीं आद्यशक्तीं कुष्मांडाच सर्वलोकैकपूजितम्. आता साहजिकच आहे, हा श्लोक म्हटल्यानंतर सगळ्या लोकांनी तिचं पूजन करायला पाहिजे. पशु असो का, प्राणी असो का, मनुष्य असो, स्त्री असो का, पुरुष असो, प्रत्येकाला शक्तीची गरज आहे. आणि ही जी शक्तीची निर्माती देवी आहे, जिला स्वतः वसिष्ठांनी रामांना सांगितलं आहे, बाबा रे तिच्या शक्तीशिवाय होणार नाही, तू तिची आराधना कर. त्यांनी नवरात्र स्थापन केलेलं आहे. मग त्याला जी शक्ती मिळाली रामांना, अशी कृष्णांना, रामकृष्ण अवतार होऊन गेले, पण ही तर अजूनपर्यंत अविरत कार्य करत आहे. जोपर्यंत प्रलय होत नाही तोपर्यंत या शक्तीचं कार्य संपू शकत नाही. अशी ही कुष्मांडा, नावावरच बघा ना किती आपण आकर्षित होतो या कुष्मांडा नावावरून. अरे ती दिव्य शक्ती आहे, तेजाची शक्ती आहे. आणि ही जी तेजाची शक्ती अष्टभुजा आहे, कमळ आहे हातामध्ये, दिवसभर कमळं काढत असते मी तर वहीवरती. जेव्हा हे नवरात्र असतं ना, असं वाटतं नुसती कमळाची चित्र काढावं. कमळ असला की विष्णू आणि लक्ष्मी आपल्या घरी येतातच असं वाटून कमळामध्ये जे पावित्र्य आहे ना, ते पावित्र्य हातात घेऊन ही विश्वाची सर्जक ऊर्जा, जीवन प्राण असणारी, सृजनशक्ती असणारी ही जी देवी आहे ती आमच्या अनाहत चक्रावरती परिणाम करते. आता मी घात करणार म्हणते, आता आपल्या नकारात्मक गोष्टी बोलायची सवय असल्यामुळे ताबडतोब म्हणणार होती घात नाही, अतिशय सकारात्मक परिणाम आपल्यावरती ती करते. म्हणून त्या कुष्मांडा देवीचं वर्णन आपण करत आहे. ही झाली चौथ्या दिवशीची देवी. आता ही जी 5वी देवी येते, 5वी देवी जी आहे ती स्कंद माता आहे. आपण म्हटलं ह्या सगळ्या रूपांमध्ये
नुसतं देत राहणे, नुसतं करते आहे ती, हे दे, तिला आधार दे, ते दे. अरे जर एखादा व्यक्ती आधार घेऊन बसला असेल आणि त्याचे सगळे स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत आणि विशुद्ध चक्र जर जागृत झालं असेल तर ते बघून आईला आनंद होतो आहे. आणि आई आनंद होऊन, बाबा रे कमी केले कष्ट तरी चालतील, पण मी तुला आत्ताच आशीर्वाद देते, अशी स्कंदमाता आहे. म्हणजे हे एवढं सूर्य तेज, मंगळ चंद्र, मंगळ शुक्र, सूर्य बुध सगळ्यांना शांत केल्यावर तो जीव कसा होऊन जात असेल सांगा. शरणागत, किती शरणागत होत असेल हा जीव 5व्या दिवशी. एक तर मुळात उपास करतो आहे, उपास केल्यानंतर मन शुद्ध आहे, अंतःकरण शुद्ध आहे. आणि मुख्य म्हणजे कशासाठी करतो आहे हे कळतं आहे. हे कळल्यानंतर आज जर मला ताबडतोब जर विज्ञानाचा सिद्धांत लावायचा आहे, जर माझं सारखं इकडे तिकडे भरकटणारं मन जर स्थिर झालं, अरे देवीची कृपा झाली वाटतं असं म्हणून जीवही आनंदी होतो. आणि असा आनंदी जीव 1 नाही 2 नाही 3 नाही 4 दिवस बसला आहे. आणि 4 दिवस बसला आणि आता तर तिला सिद्धिदात्री असल्यामुळे ह्या मनामध्ये, भक्ताच्या मनामध्ये ना आता हे निर्भयता आल्यामुळे काही गोष्टी मागायच्या सुद्धा शिल्लक राहत नाही. मागायच्या शिल्लक राहायला नाही म्हटल्याबरोबर जर एखादा भक्त आईजवळ बसला, एखादा मुलगा जर आईजवळ बसला, कष्ट करतो आहे, मनापासून आनंदी पण आहे, कारण मी प्रत्येक गोष्टीवर मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत आणि विशुद्ध चक्रावरती काम केलेलं आहे देवीच्या आशीर्वादाने. तर तो मुलगा किती शांत असेल, किती आनंदी असेल. अगदी डोळ्यात पाणी, लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, असं म्हणत तो नाचत असेल. कदाचित त्याच्या डोळ्यातून पाणी येत असेल. असा व्यक्ती जर त्या आईनी बघितला, काय अवस्था होत असेल स्कंदमातेची सांगा. तिचं वर्णन राहू द्या बाजूला, तिचा श्लोक राहू द्या बाजूला. 4 दिवस झालं लेकरू माझं तळमळत आहे. बरं अजून एक त्याच्यात पर्याय आहे, बोलायला तर खूप आहे, अजून एक पर्याय आहे. यावर्षी नाही जमलं मी एवढं सांगते तसं, किंवा आपल्या मनामध्ये तसे विचार नाही आले, आपण जर नाही त्या ठिकाणी शुद्ध तत्वांनी बसू शकलो, हे एकच नवरात्र आहे का? पुढच्या वर्षी पुन्हा प्रयत्न करू, त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा प्रयत्न करू. कधी ना कधी तर ते प्रयत्न सफल होतील आणि माझी स्कंदमाता 5व्या दिवशी मला आशीर्वाद देईल. 5व्या दिवशी आपण थांबतो आहे कशासाठी? कारण आपल्याला पुढचे 5 दिवस पुन्हा सांगायचे, 6, 7, 8, 9, 10 विजयादशमीपर्यंत. त्याच्यामुळे या स्कंदमाता रूपावर थांबणं आपल्याला इष्ट आहे. आपल्याला वेळेचं बंधन आहे. मग ही स्कंदमाता जी आहे ती आई आहे. आईचं रूप म्हटल्याबरोबर मला तर तसे जर समर्थांना सुद्धा आईच्या स्वरूपात पाहिलं, तुकारामानं जर आईच्या स्वरूपात पाहिलं, अरे तू कष्ट केले ते मला समजले, तुझ्या आतमध्ये मी असल्यामुळे मला सगळं समजलं. तर ती मातृत्व आणि करुणेने भरलेली अशी जी स्कंदमाता देवी आहे, तिचं रूप आहे 4 हात आहे. आणि आता 4 हात तिचे दाखवत असतात. असाच फोटो आपण बघायचा आता प्रत्येकाने, जे दिवस असेल तोच फोटो आणि तोच श्लोक म्हणायचा. आणि अशा पद्धतीने आपण तिला जागृत, आपल्यातल्या शक्तीला जागृत करण्याचा प्रयत्न करायचा. आणि तिचे 4 हात आहेत ना, तिच्या हातामध्ये आता शस्त्र घेतले आहे. आतापर्यंत शस्त्र होते का? नाही. अष्टभुजा होती, कमळ, धनुष्य, अमृत कलश तिने घेतला होता कुष्मांडा देवीनी. जे सूर्यग्रह शांत झाल्यावर ती अमृत कलशाचं पण शारदीय नवरात्र आहे. पुढे कोजागिरी येणार आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला कसं ऋषीमुनींनी एका मायेत बांधून ठेवल्या आहे बघा. जी चैत्रातलं नवरात्र वेगळं आणि हे नवरात्र वेगळं. आणि ही जी स्कंदमाता आहे, हातामध्ये शस्त्र आहे आणि बसली आहे सिंहावर स्वार. सिंहावरती स्वार झाली आणि शस्त्र कशासाठी आपल्यासाठी घेतलं असेल का? आता शक्यच नाही. आई आहे, आईच्या हातामध्ये शस्त्र दिसलं तरी लेकराला काय भीती आहे? सिंह जरी समोर असला आणि सिंहाचं लेकरू काय त्याला घाबरतंय का? काय? अजिबात नाही. सिंहानी जर त्याने पंजा उगारला तर तो इतरांसाठी, माझ्या लेकराला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे, माझ्यासमोर कोणीही आलं नाही पाहिजे. आता हे जे शस्त्र घेतलं आहे ते मी माझ्या भक्तासाठी घेतलं आहे. माझ्या भक्ताला कोणी हात जरी लावला, अरे भक्त नाचायला नाही का लागणार? हे जे रूप आहे, असं हे वर्णन आहे. मी अक्षरशः जेव्हा कळलं तेव्हा खरंच नाचलेली आहे, प्रत्यक्ष नाचलेली आहे. समर्थांचा जोगवा ऐकला आणि जोगवा ऐकून अशाच प्रकारचं काहीतरी दिव्य जागृती, ज्याला आपण म्हणतो की संचार होतो, तसा आनंदाचा संचारसुद्धा आपल्या मनामध्ये होऊ शकतो, होतो भक्ताच्या मनात. अरे शस्त्र घेतलं तरी आम्हाला आता काही भीती नाही. शस्त्र तिने माझ्यासाठी घेतलेलं नाही, उलट मला जे कोणी त्रास देतील त्या सगळ्यांना मारून टाकण्याचं कार्य माझी आई आता करणार आहे. कारण आईचं हृदय आता करुणेने भरपूर झालेलं आहे. अशी ही जी स्कंदमाता आहे, कोणत्यावर कारण कार्य करते आहे? विशुद्ध चक्रावरती कार्य करते. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर,
अनाहत आणि विशुद्ध चक्र या ठिकाणी जर तिने कार्य केलं तर ते कोणता ग्रह चांगला होतो ते सांगायचंच राहिलं तर ग्रह चांगला होतो आपला बुध. आता कुणाला जर खरंच पत्रिकेचा अभ्यास असेल ना तर पत्रिकेचा अभ्यास करणाऱ्यांनी बघावं, बुध ग्रह जर अशांत असेल, बुध ग्रह जर कमजोर असेल आपल्या पत्रिकेमध्ये, बोलता येत नाही नीट आणि कोणत्या गोष्टी स्पष्ट करता येत नाही, मनात संकल्पना स्पष्ट नसतात, कोणत्याही प्रकारच्या स्पष्ट संकल्पना नसतात. आणि आता आमच्या मनामध्ये स्पष्ट संकल्पना कोणती झाली आहे, बुध ग्रहावरती कार्य केल्यामुळे माझी आई माझं रक्षण करणार आहे. आणि अशी जी स्कंदमाता आहे ती मातृत्वाने भरलेली आहे, करुणेने भरली आहे, बुद्धिवर्धन करते. तू बाकीचं काही केलं नाही तरी चालेल. मग आपण म्हणतोच ना, जसं जसं पुढे पुढे जातो तसं तसं आपली साधनं गळून पडतात. तशी साधनं एक वेळ गळली तरी चालतील, पण लेकरू माझ्याकडे ओढल्या गेलं पाहिजे. अशी जी अवस्था जर एखाद्या भक्ताची झाली तर ती तिला जवळ घ्यायला सुद्धा कमी करणार नाही आणि त्याच्या आजूबाजूला येणाऱ्यांना सुद्धा ती ठार मारून टाकते. म्हणजे कोणतं संकट आपल्याला येऊ शकतं आता? मनात मुळातच निर्भय आहे, कारण माझे स्वतःचेच चक्र जागृत झाले आहे. समजतंय मी काय म्हणते? मुद्दा कोणता? हा जो सैद्धांतिक मुद्दा आहे की आपले स्वतःचे चक्र जागृत झाल्यामुळे मी स्वतःच अशी जागृत होते की माझ्यावर कोणत्याही प्रकारचे कोणाचेच परिणाम माझ्यावरती होणार नाही, कारण माझी आई माझ्यासोबत आहे याची भक्ताला जाणीव होते. अशी ही स्कंदमाता बुध ग्रहाला परिणाम करते. म्हणजे चंद्रावरती परिणाम झाला. चंद्रावरती परिणाम झाल्यामुळे मुळातच आपण कसं झालं, भावूक झालो. जशी भरती येते समुद्राला आणि तो चंद्राकडे आकर्षित होतो, आनंदित होतो, तसं आपलं मन आईच्या नुसत्या नावानी आनंदित होतं. असा मंगळ ग्रह, असा चंद्र. आणि असे बाकीचे त्रास जेव्हा आपल्याला असतात तेव्हा मंगळ शांत असेल असं म्हणता येईल का आपल्याला? अजिबात म्हणता येणार नाही. कारण चंद्र जर शांत नसेल आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भीती, ह्याच्याबद्दल राग, त्याच्याबद्दल द्वेष, तो काही शिल्लक राहत नाही. कारण ही आपली जी देवी आहे शैलपुत्री, स्थिरतेची प्रतीक जी आहे ती आपल्याला चंद्राच्या दृष्टीने शांत करते. नंतर मंगळ क्रियाशील जो आहे, नको तिथे जात होतो, नको तिथे बोलत होतो, नको त्या गोष्टी करत होतो, ते काहीच करू नको, शांत बस आणि माझ्याकडे बघ, मी तुला सगळं काही देते. कारण सरस्वती, महालक्ष्मी आणि कालरात्री या स्वरूपामध्ये मी स्वतः विराजमान आहे. त्याची रूप जरी कुष्मांडा रूप असलं तरी मुळात तर मी सरस्वती आहे, मी महाकाली आहे, मी महालक्ष्मी आहे. हे सगळ्या रूपामध्ये मी तुला दर्शन नाही, तुला सगळ्या प्रकारच्या शक्ती प्रदान करते. मग माझी चंद्रघंटेने माझा शुक्र शांत केला. कुष्मांडा देवीनी हे जे 4 श्लोक आपण रोजच्या रोज म्हणतोय, त्या प्रत्येक दिवशीचा जो श्लोक आहे तो श्लोक म्हणत त्या कुष्मांडा देवीला शांत केलं. स्कंदमातेला काय शांत करणार, स्कंदमातेने आपल्याला शांत केलं. असा उलटा प्रवास साहजिकच कोणत्याही भक्तासाठी उत्तमच नाही का? असं म्हणून म्हणजे आपल्याला सुरुवातीपासून थोडक्यात जर सांगायचं, वेळ संपल्यामुळे मला 6वी 7वी 8वी सांगता येत नाही आहे, पण स्थैर्य, सगळ्यात पहिल्यांदा स्थैर्य, मग तप. स्थैर्य मिळाल्यामुळे तप करता येतं, अन्यथा मला तप करता येत नाही. नंतर मी ते निर्भयता, तप केल्यामुळे मी स्वतःच कष्ट केले. समजा MScला असताना जर मी कष्ट केले आणि त्या कष्टातून मी निर्भय बनली, मी मेरिट येणारच आहे, हे जो एक प्रकारचा विश्वास असतो तो आतल्या आतच जागृत होतो. ही देवी आपल्याला आपल्यातूनच जागृत करून घेते. आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ खेळावा. त्या प्रकृतीचा खेळ करण्यासाठी माझी बुद्धी आता सक्षम आहे. नंतर सृजन करू शकते मी. मला जे कळलं त्या बुद्धीचा फायदा घेऊन माझं जीवन मी रसमय करू शकते. करुणा मनामध्ये येते म्हणजे ती स्कंदमाता. नंतर शौर्य आहे, अंधकाराचा नाश आहे, शुद्धता आहे आणि परिपूर्णता आहे. या उरलेल्या देवी आपण पुढच्या प्रवचनामध्ये बघू. कदाचित तोपर्यंत आपलं नवरात्र संपेल, पण विषय संपणारा नाही आहे. त्यामुळे अशा पद्धतीने अशा 5 देवींची आराधना करत आपण आज या ठिकाणी थांबतो. आणि ही अष्टमहासिद्धी देणारी देवी असल्यामुळे यथा योग्यम तथा कुरु, यथा योग्यम तथा कुरु, आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनम न जानामि तवार्चन,
पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. ताई खूप